क्वेश्चन नंबर 2, फाइंड d2y by dx स्क्वेअर. त्यातला फर्स्ट एक्झाम्पल, x इज इक्वल टू a इंटू थिटा मायनस साइन थिटा अँड y इज इक्वल टू a इंटू 1 मायनस कॉस थिटा. आता इथं पहा, x आणि y तुम्हाला थिटामध्ये एक्सप्रेस केलेलं आहे आणि काढायचं आहे d2y बाय dx स्क्वेअर. d2y बाय dx स्क्वेअर काढण्याच्या अगोदर आपल्याला dy बाय dx काढावं लागेल. पण त्याच्या अगोदर आपल्याला dx अपॉन d थिटा काढावं लागेल, dy अपॉन d थिटा काढावं लागेल. मग dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन d थिटा, dx अपॉन d थिटा केलं तर dy अपॉन dx येतो. मग आलेले आन्सर्स परत डेरिव्हेटिव्ह काढलं तर तेव्हा आपल्याला d2y बाय dx स्क्वेअर येतो. मग ते कसं पहा, सोल्युशन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण दोन्ही थिटामध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हटलं तर dx अपॉन d थिटा इज इक्वल टू a इंटू 1 मायनस कॉस थिटा. आता इथं पहा कसं काय, a इज अ कॉन्स्टंट, थिट विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय म्हणून थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मध्ये मायनस साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय म्हणून आन्सर पण थिटामध्येच येईल. मग dy अपॉन d थिटा इज इक्वल टू a इज अ कॉन्स्टंट, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा, मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे dy अपॉन d थिटा इज a इंटू साइन थिटा. आता हे दोन्ही आल्यावर dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन d थिटा dx अपॉन d थिटा. मग आपण व्हॅल्यूज जर पुटअप केला तर a अपॉन साइन थिटा अपॉन a इंटू 1 मायनस कॉस थिटा. आता a गेट कॅन्सल्ड, dy बाय dx इज इक्वल टू साइन थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा. आता इथं पहा, साइन थिटाच्या ऐवजी मी 2 इंटू साइन थिटा अपॉन 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2 लिहिलं. ते कुठून आलं, साइन 2 थिटाचं व्हॅल्यू काय आहे, 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे इथं 2 थिटा असेल तर इथं 1 थिटा आहे. मग इथं 1 थिटा आहे, मग त्याचा हाफ इथं असणार आहे. मग साइन 2 थिटाचं फॉर्म्युलाच मी काय केलं, हाफ अँगलमध्ये यूज केलं. इथं 1 असेल तर इथं हाफ असेल, इथं 2 असेल तर इथं 1 असेल. त्याप्रमाणे साइन थिटा इज इक्वल टू 2 इंटू साइन थिटा अपॉन 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2. आता इथे 1 मायनस कॉस थिटाच्या ऐवजी मी 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 लिहिले. ते कसं काय, 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा. इथं 2 असेल तर इथं 1 आहे, इथं 1 असेल तर इथं काय असणार आहे, हाफ, म्हणून मी 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 केलेले. आता इथं पहा, साइन गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल, राहतो काय, dy अपॉन dx इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 2 अपॉन साइन थिटा अपॉन 2. कॉस अपॉन साइन इज कॉट आणि अँगल पण सेम आहे, कॉट थिटा अपॉन 2. आता इथं आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथं मात्र d2y बाय dx स्क्वेअर जेव्हा घेतो, दिस इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थिटा अपॉन 2. आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढतोय पण फंक्शन आहे थिटाचा, म्हणजे काय येणार, d बाय अगोदर थिटाने करायचा आणि इंटू d थिटा बाय dx करायचा. हे कसं काय, आपण yचा डेरिव्हेटिव्ह काढताना इंटू dy बाय dx लिहायचो, तसंच इथं थिटाचा डेरिव्हेटिव्ह काढताना d थिटा अपॉन dx लिहायचा. म्हणजे काय येणार, d बाय d थिटा ऑफ कॉट थिटा अपॉन 2, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू थिटा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, इंटू d थिटा अपॉन dx लिहायचा. त्या लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय करायचो, मागच्या एक्झाम्पलमध्ये yचा डेरिव्हेटिव्ह काढायचो, इंटू dy बाय dx लिहायचं, तसंच इथं. मग d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू कॉटचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा अपॉन 2. आता इथं परत d बाय d थिटा का आला, हा विथ रिस्पेक्ट टू थिटा काढतोय, इंटू d थिटा अपॉन dx. पण d थिटा अपॉन dx म्हणजे काय, dx अपॉन d थिटा ते रिव्हर्स घेतलेले, म्हणजे 1 अपॉन a इंटू 1 मायनस कॉस थिटा, ते उलटं घ्यायचं. म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू थिटा अपॉन 2चा आन्सर काय येणार, विथ रिस्पेक्ट टू थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1 असणार आहे, म्हणजे हा हाफ असणार आहे. 1 अपॉन 2 इंटू कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2 इंटू 1 अपॉन a इंटू 1 मायनस कॉस थिटा. दिस इज द फायनल आन्सर.